ठाणे शहरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून 1 मे पासून सुरू होणाऱ्या या महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्यांची विक्री केली जाणार आहे। संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शहरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात येतो। यंदाही शहरात हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून यंदा महोत्सवाचे 19वे वर्ष आहे। हा महोत्सव 1 ते 10 मे या कालावधीत गावदेवी मैदानात होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक आणि आमदार संजय केळकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी आमदार निरंजन डावखरे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, संस्कार संस्थेचे महेश विनेरकर, संतोष साळुंखे, कैलास म्हात्रे, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते। हा महोत्सव म्हटला तरी पण ही एक चळवळ आहे। कोकणमधल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता, त्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याकरता आणि त्याच्यामुळे 19व्या वर्षामध्ये आता आम्ही पदार्पण करतोय। कारण की ठाण्यातल्या नागरिकांनी फार मोठा प्रतिसाद दरवर्षी दिला असल्यामुळे या ठिकाणी 1 मे पासून हा आंबा महोत्सव सुरू होणार आहे आणि 10 मे पर्यंत, दरवर्षी 1 मेला सुरू होतो आणि 10 मे पर्यंत चालेल। साधारणपणे 40 आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे स्टॉल असतील। त्याच्यामध्ये आणखीन कोकणची निरनिराळी जी उत्पादनं आहेत त्याचे देखील स्टॉल असतील आणि बचत गटाचे देखील आमच्या महिला भगिनींसाठी आम्ही 5 स्टॉल राखीव ठेवलेले असतात, त्याचे स्टॉल देखील त्या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत। यावर्षी नेहमीच आंबा उत्पादक शेतकरी हा गेली 10 वर्ष त्रासलेला आहे। दरवर्षी काही ना काही कारणामुळे, हवामानातल्या बदलामुळे, मोहर गळून पडल्यामुळे, मध्येच पाऊस पडल्यामुळे, अति थंडीमुळे आंबा उत्पादक शेतकरी जो आहे तो अतिशय ज्याला म्हणता येईल की तकलीफमध्ये, त्रासामध्ये असतो, पण तो त्याची धीर आणि धैर्य सोडत नाही आणि त्याच्यामुळे तो आवर्जून जो आंबा हातात येईल तो घेऊन या ठिकाणी विक्री करता येतो आणि